जालना में देशभक्ति और सैन्य सम्मान का नजारा देखने को मिला। जालना जिला कांग्रेस कमेटी की ओर से एक भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया। यह रैली भारतीय सेना के पराक्रम और पहलगाम हमले के बदले में पाकिस्तान पर की गई एयर स्ट्राइक की सफलता के उपलक्ष्य में निकाली गई। भारतीय वायुसेना की इस कार्रवाई में पाकिस्तान स्थित 9 आतंकी ठिकानों को नेस्तनाबूद किया गया और कई आतंकवादी मारे गए। इस बहादुरी और शौर्य को सलाम करते हुए जालना शहर में यह तिरंगा यात्रा निकाली गई। रैली के दौरान भारत माता की जय, जय हिंद, भारतीय सेना अमर रहे जैसे नारों से पूरा माहौल गूंज उठा। रैली में कांग्रेस पदाधिकारी, पूर्व सैनिक, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून जे विजय खेचून आणला त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली याला आम्ही नाव दिलेलं आहे। जे माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे, त्यांची जे मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे। माजी सैनिकांची 2-3 मागण्या होती। एक तर मागणी अशी होती की जे माजी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे, रेग्युलेशन आहे, ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे। दुसरा, जे सैनिक सोबत जे पॅरामिलिटरीचे लोक असतात, BSF असेल, CISF असेल, CRP असेल, हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही। जसा माजी सैनिकांना राशन भेटतो, त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फॅसिलिटी भेटतात तेही पॅरामिलिटरी लोकांना भेटला पाहिजे। यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे। मी मागे आमचे एक नातेवाईक आहे कर्नल बुरगुल म्हणून, त्यांना व्हॉलंटरी घेतल्यानंतर त्यांचं जर बघितलं तर SP रँक असतो, त्यासाठी मी शासनाने दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे। जर एक माजी कर्नलला SP पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतलं असेल व्हॉलंटरी त्यांना त्या रँक भेटणार आहे। त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। या कार्यक्रमासाठी नामदेव पवार असेल, राजाभाऊ असेल, राजेंद्र राख असेल आणि आमचे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी या अहोरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली आहे। एकूण 50 फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध हातात घेतलेला आहे। सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे। सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं, धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली ते आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चितही भविष्यात सैनिकासाठी जे करता येईल आम्ही ते करणार आहे एवढंच सांगतो। पण एवढं सांगतो की द्वंद्व कब तक सहा जाए, द्वंद्व कब तक सहा जाए, युद्ध कब तक टाला जाए, अरे उठो राना के वीरों, फेंको भाला कहाँ तक जाए, जिस सिक्के पे हो भारत माँ का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाए।